7th स्टँडर्ड मध्ये आपल्याला 4th चॅप्टर पाहायचा आहे अँगल्स अँड पेयर्स ऑफ अँगल। त्याच्यामध्ये आपण बाकी विविध अँगलची आपल्याला काय केले आपण माहिती घेतली, पेयर्सची माहिती घेतली, त्यांच्या काही आपण प्रॉपर्टी सुद्धा काय केलं पाहिल्या। आता आपल्याला आज घ्यायचं आहे एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल। एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलचे एक्सटेरियर अँगल आणि त्या एक्सटेरियर अँगल विषयी आपल्याला काय माहिती घ्यायची। काय दिले बघा लक्षात घ्या की आपण ट्रायंगल घेतला। आता एका ट्रायंगलला एका व्हर्टेक्स जवळ किती एक्सटेरियर अँगल होता? 2 होता। किती होता? 2 होता। आता हा एक अँगल घेतला मी एक्सटेरियर अँगल आणि हा दुसरा एक एक्सटेरियर अँगल, हा एक दुसरा एक्सटेरियर। बरं, या पद्धतीमध्ये त्या ट्रायंगल मध्ये एका व्हर्टेक्स ला किती होता? 2 एक्सटेरियर अँगल होतात। म्हणजे असे एकूण ट्रायंगलला एक्सटेरियर अँगल किती? तर 6 एक्सटेरियर अँगल। मग त्या एक्सटेरियर अँगल विषयी आपल्याला काय प्रॉपर्टी दिली ती पहा। काय म्हणलं बघा लक्षात घ्या, ऑन एक्सटेंडिंग वन साइड ऑफ अ ट्रायंगल द अँगल ऑब्टेन्ड व्हिच फॉर्म्स अ लिनियर पेयर विथ द ऍडजसेंट इंटेरियर अँगल ऑफ द ट्रायंगल इज कॉल्ड एक्सटेरियर अँगल ऑफ दॅट ट्रायंगल। बरं, एक्सटेरियर अँगल ऑफ दॅट ट्रायंगल म्हणजे एक्सटेरियर अँगल कुणाला म्हणले तर लक्षात आलं की व्हेन वी एक्सटेंड वन लाइन ऑफ अ ट्रायंगल, आपण काय केलं या ठिकाणी एक लाइन काय केली? एक्सटेंड केली। ट्रायंगलची एक लाइन काय करायची? एक्सटेंड केल्यानंतर जो आपल्याला अँगल मिळतो, ऑन एक्सटेंडिंग वन साइड ऑफ अ ट्रायंगल द अँगल ऑब्टेन्ड व्हिच फॉर्म लिनियर पेयर टू द काय इंटेरियर ऑफ अँगल। बरं, व्हिच फॉर्म अ लिनियर पेयर विथ ऍडजसेंट इंटेरियर अँगल। बरं, हा जो अँगल तयार झाला आपला एक एक्सटेंड केल्यानंतर तो अँगल काय करतोय? इंटेरियर अँगलशी काय करतो? लिनियर पेयर। त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण? एक्सटेरियर अँगल। त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण? एक्सटेरियर अँगल। म्हणजे हे काय झाले त्याचे एक्सटेरियर अँगल। अशा पद्धतीमध्ये इकडे एक काढला आपण, दुसरा, हे 2 झाले। आता त्यानंतर हा एक घेतला आपण, हा एक झाला, हे 2 वेगळे झाले। बरोबर, त्यानंतर इकडे एक घेतला, ही एक्सटेंड केली या पद्धतीने। बरोबर, हे काय झाले? एक्सटेरियर अँगल। बरोबर, म्हणजे एकूण किती झाले एक्सटेरियर अँगल? 6। आता त्या एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी दिली आपल्याला, महत्वाची प्रॉपर्टी बघा लक्षात घ्या। द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू the measure of an exterior angle of a triangle. An exterior angle of a triangle is equal to the of a triangle is equal to the sum of the measures of is equal to the sum of measures of its remote interior angle, its remote interior angle, इंटेरियर अँगल। बघा काय म्हणजे तो एक्सटेरियर अँगल जो तयार झाला त्या एक्सटेरियर अँगलचं जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट त्याच्या रिमोट एक्सटेरियर अँगलच्या मेजरच्या रिमोट इंटेरियर अँगलच्या मेजरच्या बेस एवढा आहे। आता रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे काय तर त्याला आपण मराठीमध्ये म्हणलं दूरस्थ अंतःकोन। इंटेरियर अँगल आहे पण रिमोट आहे। रिमोट म्हणजेच काय? दूरचा, दूरचे। बरोबर आहे लक्षात
दुरस्थ अंतर कोण असं त्याला म्हणतात दूरचा. आता ह्या सुद्धा इंटिरियर अँगल आहे, पण हा त्या आपण जर पाहिलं तर इथं जर आपण ह्याच एकच काय केलं आपण या ठिकाणी एक्सट्रीम अँगल जर विचारात घेतला तर या एक्सट्रीम अँगल मध्ये या एक्सट्रीम अँगलचं जर मेजरमेंट काढायचं झालं तर त्या एक्सट्रीम अँगलचं मेजरमेंट कसं आहे त्याच्या रिमोट इंटिरियर अँगलच्या मेजरच्या बेरच्या बरोबर आहे. आता इंटिरियर अँगल हा जवळचा आहे, हा इंटिरियर अँगल 3 आहे, 1 2 3 बरोबर. इंटिरियर अँगल हे 3 आहे, पण जवळचा अँगल घ्यायचा नाही. तर ही जी दूरचे अँगल आहेत त्यांची बेरीज म्हणजे कोणाचं ह्या एक्सट्रीम अँगलचं. म्हणजे हा जर ट्रायंगल एबीसी आपण घेतला आणि एसीडी हा काय एक्सट्रीम अँगल आहे, तर एक्सट्रीम अँगलचं मेजरमेंट ऑफ अँगल एसीडी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल काय बी असं म्हणतात. ए आणि बी या दोन्हीची बेरीज म्हणजे हा जर 40 असेल आणि हा जर 70 असेल तर याचं मेजरमेंट किती 110 डिग्री. 110 डिग्री म्हणजे ह्या दोन्ही अँगलचं जे मेजरमेंट आहे त्याची बेरीज जी आहे ती बेरीज म्हणजे त्या एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट आहे. ही महत्वाची प्रॉपर्टी लक्षात घ्या. आलं लक्षात की हे जे दोन रिमोट इंटिरियर अँगल आहे हे रिमोट इंटिरियर अँगल ची बेरीज म्हणजे एक्सटेरियर अँगलचे मेजरमेंट किंवा एक्सटेरियर अँगलचे मेजरमेंट म्हणजे या दोन्ही रिमोट इंटिरियर अँगलची बेरीज. सम ऑफ द रिमोट इंटिरियर अँगल बरे इज इक्वल टू एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. बरोबर. द सम ऑफ द रिमोट इंटिरियर अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल असं सुद्धा आपल्याला काय करता येईल या ठिकाणी म्हणता येईल. याच्यावर आधारित या महत्वाच्या प्रॉपर्टीवर आधारित आपल्याला काय केलं या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 21 दिलाय तो पाहून घेऊ आपण. प्रॅक्टिस सेट 21 या प्रॅक्टिस सेट 21 प्रॅक्टिस सेट 20 काय सांगितलं बघा लक्षात घ्या. अँगल एसीडी इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल एबीसी. बघा छोटीशी फिगर काढतो मी आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिले. तुम्ही पहा टेक्स्ट बुक मध्ये नीट व्यवस्थित तो प्रॉब्लेम वाचा. काय म्हणले एसीडी इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल एबीसी. एबीसी या ट्रायंगलचा एसीडी हा काय एक्सटेरियर अँगल आहे. बरोबर. एक्सटेरियर द मेजर ऑफ अँगल ए अँड बी आर इक्वल म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल ए अँड बी आर इक्वल. या दोन्हीचं मेजरमेंट कसं आहे सारखे. आपल्याला माहित नाही किती आपल्याला माहित नाही पण ह्या दोन्हीचं मेजरमेंट कसं आहे सारखं. if measurement of angle ACD is equal to 140 म्हणजे त्या ACD चं मेजरमेंट मी दिले म्हणजे एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट दिलं आपल्याला किती 140. बरोबर. तो फाइंड द मेजर्स ऑफ द अँगल्स A and B. A आणि B चं काय करायचं आपल्याला मेजरमेंट. बरोबर. काय म्हणलं आता या ठिकाणी अँगल A in a triangle ABC measurement of angle A is equal to measurement of angle B. A आणि B हे दोन्ही कसे आहेत सारखे आहेत. बरं. A आणि B हे दोन्ही सारखे आहेत. याला काय ठिकाणी अंडरलाईन करूया महत्वाचं लक्षात. आता काय म्हणतात अँगल ACD is exterior angle of triangle ABC. Angle ACD is
एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल एबीसी. एसीडी हे एक्सटेरियर अँगल आहे कुणाचा? ट्रायंगल एबीसीचा. बरे, देअरफोर मेजरमेंट ऑफ अँगल एसीडी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल बी. इथं काय म्हणायचं? बाय प्रॉपर्टी. त्यांची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवरून आपण काय केलं? एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट हे त्याच्या रिमोट इंटेरियर अँगलच्या सम बरोबर आहे. बरे, द मेजरमेंट ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू द सम ऑफ द रिमोट एक्सटेरियर अँगल. ए आणि बी हे काय आहेत? रिमोट एक्सटेरियर अँगल आहे. रिमोट एक्सटेरियर अँगल. मग आता ह्याच्यामध्ये बघा, लक्षात घ्या, एसीडी दिलं तुम्हाला किती आहे? 140. एसीडी किती दिले? 140. आता मेजरमेंट ऑफ अँगल आपल्याला माहित नाही, ए ला येत लिहिलं, पण बी च्या ऐवजी मी काय लिहिलं बघा, लक्षात घ्या, मेजरमेंट ऑफ अँगल ए. का? कारण की ए इज इक्वल टू बी दिलं आपल्याला, म्हणून इथं काय म्हणू आपण? गिवन. ए इज इक्वल टू बी दिले नाही, म्हणजेच बी च्या ऐवजी ए लिहितो मी. हे बी लिहायच्या ऐवजी काय लिहिलं? ए. कारण की मेजरमेंट सारखं आहे, मग बी लिहिलं काय, ए लिहिलं काय, दोन्ही सारखंच आहे की नाही. म्हणजे बी च्या ऐवजी आपल्याला काय करायचंय? एचं मेजरमेंट द्यायचं. आणि एसीडीचं सुद्धा मेजरमेंट तुम्हाला दिलंय किती? 140. म्हणून इथं काय केलं आपण? 140 घेतलं. आणि मग आता काय म्हणता या ठिकाणी बघा, लक्ष द्या, 140 डिग्री इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 2 इंटू मेजरमेंट ऑफ अँगल ए. 1 मेजरमेंट ऑफ अँगल ए and 1 मेजरमेंट ऑफ अँगल ए, म्हणजे 1 आणि 1 किती झाले? 2. अँगल ए प्लस अँगल ए म्हणजे 2a. बरोबर आहे. मग इथं त्या पद्धतीमध्ये घेतलं आणि 140 हे 2 आहे, हे 2 इकडे मल्टिप्लिकेशनचं इकडे काय झालं? डिवायडेशन मध्ये आलं. आणि मेजरमेंट ऑफ अँगल ए म्हणजेच मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू किती? 70 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री. आणि एचं जर 70 असेल तर आता तुम्हाला माहिती बीचं किती आहे? 70 डिग्री. कारण का? मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल बी. Therefore, measurement of angle A is equal to measurement of angle B is equal to 70 degree. आलं लक्षात? दोन्हीचं मेजरमेंट काय झालं? 70 डिग्री. हे रिमोट इंटेरियर अँगल आहे आणि मग 70 प्लस 70 इज इक्वल टू किती आलं? 140. बरोबर नाही? या रिमोट इंटेरियर अँगलची बेरीज बरोबर कोणाचं मेजरमेंट आहे? एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट आहे. म्हणून 70 प्लस 70 किती झाले? 140. काय अडचण आहे याच्यामध्ये बघा, लक्षात द्या. पहिलं प्रॉपर्टी नीट लक्षात घ्या. ट्रायंगल एबीसी दिल्या, त्या ट्रायंगल एबीसी मध्ये आपल्याला मेजरमेंट ऑफ अँगल ए आणि इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल बी. म्हणजे ए आणि बी चं मेजरमेंट काय केलं आपल्याला? सारखं दिलंय, इक्वल दिलंय. आता त्यानंतर एसीडी इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल एबीसी. एसीडी हा काय? एक्सटेरियर अँगल आहे कोणाचा? ट्रायंगल एबीसी चा. मग एक्सटेरियर अँगल म्हणल्यानंतर आपल्याला काय माहिती? त्याची प्रॉपर्टी माहिती. काय प्रॉपर्टी? एक्सटेरियर अँगलचं जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट त्यांच्या रिमोट इंटेरियर अँगलच्या सम बरोबर आहे, बेरजे बरोबर आहे. म्हणून मेजरमेंट ऑफ अँगल एसीडी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस काय केलं आपण? बी घेतलं. पण आपल्याला काय दिले बघा, लक्षात द्या. एसीडीचं मेजरमेंट दिले 140. बरोबर आहे. ए ला ए घेतलं, पण बी म्हणजेच कोण आहे? ए. मग बी च्या ऐवजी काय लिहिलं? ए लिहिलं, कारण आपल्याला बेरीज करायला सोपी जाते. ए प्लस ए 2a म्हणता येईल आपल्याला, पण ए प्लस बी घेता येईल आपल्याला नाही घेता. म्हणून हे दोन्ही सारखं इक्वल लाईक आलं पाहिजे, सारखे टर्म आले पाहिजे, यांची आपल्याला बेरीज करता येईल. म्हणून बी च्या ऐवजी काय लिहिलं आपण? ए लिहिलं, किंवा इथं ए च्या ऐवजी बी लिहिलं तरी चालतं. बरोबर. मग 2a झालं, 2 मेजरमेंट ऑफ अँगल ए. आणि मग ए ची किंमत काढायची, म्हणून 2 ने काय केलं? इकडे डिवाइड केलं, म्हणजे किती आलं? 70 डिग्री. अतिशय महत्त्वाचं गणित बघा, लक्षात घ्या. हे विचारल्या जातं आपल्याला परीक्षेमध्ये. त्यानंतर सेकंड नंबर पाहू आपण. पुस्तक पहा, तुम्ही टेक्स्ट बुक पहा. त्या टेक्स्ट बुक मध्ये काय काय प्रश्न दिलाय तो नीट लक्षात घ्या, फिगर पाहून घ्या. आणि फिगर पाहिल्यानंतर तुम्हाला काय करता येईल? या ठिकाणी आपल्याला त्यांचे मेजरमेंट घेता येईल.
काय दिले बघा लक्ष द्या. युजिंग द मेजर्स ऑफ द अँगल गिवन. बघा आता FC ही लाईन दिली आहे, एक लाईन कोणती FC बनवता FC. त्यानंतर दुसरी लाईन दिली आपल्याला कोणती AD, ही AD लाईन. AD. त्यानंतर BE दिली आपल्याला BE. हे तीन लाईन आहेत. या तीन लाईन एकमेकांना एका पॉइंट मध्ये म्हणजे कोणत्या O या पॉइंट मध्ये काय करतात, इंटरसेक्ट करतात. पण हे झाल्यानंतर हे एकमेकांना इंटरसेक्ट केल्यानंतर जे अँगल तयार झाले ते अँगल कोणते कोणते बघा लक्ष द्या. A to Y चं मेजरमेंट लक्ष, AOB चं मेजरमेंट तुम्हाला A to Y दिले. त्यानंतर FOE चं मेजरमेंट किती दिलं आपल्याला 4Y दिले. FOE चं मेजरमेंट 4Y आणि COD चं मेजरमेंट किती दिले 6Y. हे COD चं मेजरमेंट किती दिले 6Y. या पद्धतीमध्ये काय केले आपल्याला इथं फिगर दिले. आता ते फिगर पाहिजे. युजिंग द मेजर्स ऑफ द एंगल्स गिवन इन द फिगर अलोंगसाइड फाइंड द मेजर्स ऑफ रिमेनिंग 3 एंगल्स. रिमेनिंग 3 एंगल्स चे आपल्याला काय करायचे, मेजर काढायचे आहे. बरे रिमेनिंग 3 एंगलचे काय करायचं आपल्याला, मेजर काढायचे. म्हणजे काय करावं लागेल बघा लक्ष द्या. आधी तुम्हाला त्यांच्यामध्ये असणाऱ्या y ची आपल्याला व्हॅल्यू काढावी. बरे y ची काय करायची, व्हॅल्यू काढायची. मग y ची व्हॅल्यू कशी काढायची बघा लक्ष द्या. हे दोन्ही जे अँगल आहेत त्या अँगलची आपल्याला काय करायची, या ठिकाणी व्हॅल्यू काढायची. कोणते कोणते अँगल होतात ते पाहू आपण. इथं पहा लक्ष द्या की measurement of angle AOB is equal to measurement of angle DOE is equal to 8y. लक्षात AOB आणि DOE हे यांचं मेजरमेंट इक्वल आहे. काय, कारण हे सगळे कसे येतात व्हर्टिकली अपोजिट अँगल. सगळेच घेऊन टाकू. मेजरमेंट ऑफ अँगल FOE इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल BOC इज इक्वल टू किती 4y. आणि मेजरमेंट ऑफ अँगल कोणता COD इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल AOF इज इक्वल टू 6y. याला काय म्हणायचं, अपोजिट अँगल्स वर्टिकली अपोजिट अँगल. बरं वर्टिकली हे काय आहे तर अपोजिट अँगल आहे. 8y AOB आणि DOE सारखे 8y. CBFOE IFOE आणि BOC हे दोन्ही 4y 4y, 8y आणि हे 6y कारण हे काय आहे अपोजिट अँगल आहेत. वर्टिकली अपोजिट अँगल आहेत आणि ते कसे असतात, इक्वल असतात. आता त्यानंतर पाहू आपण. आता ह्या तिन्हीची बेरीज घ्यायची बघा लक्षात. म्हणजे काय होतं, लिनियर पेअर फॉर्म होते. लिनियर पेअर फॉर्म आणि त्यांची काय करते आपल्याला बेरीज घ्यायला येते किती 80. बरे लिनियर पेअर फॉर्म होते. अँगल्स इन लिनियर पेअर. बरे अँगल्स इन काय म्हणतात आपल्याला लिनियर पेअर. म्हणजे त्या ठिकाणी आधी पहिल्यांदा मेजरमेंट ऑफ अँगल कोणता घ्यायचा त्या ठिकाणी, याच्यामध्ये याचं घेऊन टाकू आपण BOF. बघा आता BOF म्हणजे कशाने म्हणला, या दोन्ही अँगलने म्हणला हा BOF. बरोबर. तर BOF चं मेजरमेंट काढून किती होतं बघा लक्षात. BOF चं मेजरमेंट म्हणजे ह्या दोन्हीची बेरीज. ह्या दोन्हीची बेरीज म्हणजे कोणती, तर मेजरमेंट ऑफ अँगल BOA प्लस मेजरमेंट ऑफ अँगल AOF इज इक्वल टू 8y. BOA किती आहे 8y
आणि AOF किती बघा लक्ष द्या, AOF किती आहे 6y, इथे घेतलं आपण AOF किती 6y, कारण हे वर्टिकली अपोजिट आहे म्हणून हे 6y इज इक्वल टू किती झालं 14y, किती झाले 14y, किंवा इथे लिहून काढू हे 14y, काय अडचण आहे याच्यामध्ये बघा. आता त्यानंतर मेजरमेंट ऑफ अँगल BOF, हा BOF आणि BOC हे दोन्ही कसे येतात लिनियर पेअर आहे. मेजरमेंट ऑफ अँगल BOF प्लस मेजरमेंट ऑफ अँगल BOC इज इक्वल टू 180, कशामुळे लिनियर पेअर, लिनियर पेअर अँगल बरोबर. म्हणून यांची बेरीज BOF आणि BOC यांची बेरीज किती आली 180. त्याच्यामध्ये आपण BOF काढला आपण किती आहे 14y प्लस BOC किती आहे इथं पाहायचं BOC, हा BOC किती दिलाय 4y दिलाय नाही, BOC किती आहे 4y प्लस 4y इज इक्वल टू 180 बरं. म्हणजे किती झालं 4y प्लस 4y 18y इज इक्वल टू 180, म्हणजे y इज इक्वल टू किती झालं 180 अपॉन 80, म्हणजे किती झालं y इज इक्वल टू 10, y इज इक्वल टू 10 डिग्री. y इज इक्वल टू 10 डिग्री झालं की बाकीचे सगळे काय करतात आपल्याला मेजरमेंट या ठिकाणी काढता येतात आणि त्याच्यावरून काय करता येईल आपल्याला ह्या सगळ्यांची मेजरमेंट आपल्याला करता. मग इथे घेऊन टाकू आपण, लक्ष द्या की या ठिकाणी मेजरमेंट ऑफ अँगल AOB इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल DOE इज इक्वल टू किती बघा लक्ष द्या, किंवा त्याला काय करू इथं घेतो आपण थोडी जागा घेऊ, इथं हे 8y हे झालं 18y झालं नाही आपलं, हे 18y इज इक्वल टू 180, म्हणजेच y इज इक्वल टू 180 अपॉन 80, y इज इक्वल टू किती झालं 10 डिग्री, y इज इक्वल टू 10 डिग्री. मग आता काय करता येईल आपल्या इथं त्यांचे सगळ्यांचे काय करता येतं मेजरमेंट काढता येईल. हे सगळे घेऊन टाकायचे आता जे आपण हे इथं घेतलेले. मेजरमेंट ऑफ अँगल AOB is equal to measurement of angle DOE is equal to 8y. 8y म्हणजे कोण 8 into 10 म्हणजे किती झालं 80 डिग्री बरोबर. दोन्हीचं मेजरमेंट आलं. आता ह्या दोन्हीचं घ्यायचं मेजरमेंट ऑफ अँगल कोणता आता FOE is equal to measurement of angle BOC is equal to किती 4y. 4y म्हणजे 4 into 10 is equal to किती 40 डिग्री, किती 40 डिग्री. आणि राहिलं शेवटचा आता मेजरमेंट ऑफ अँगल COD is equal to measurement of angle AOF is equal to किती आहे 6y. 6y म्हणजे 6 into 10 is equal to 60 डिग्री. कारण आधी पहिल्यांदा आपण कोणाची व्हॅल्यू काढली y ची कशी कशी काढली बघा लक्ष द्या, महत्वाचं आहे लक्ष द्या. ही दोन्ही व्हर्टिकली म्हणून हे घेतलं व्हर्टिकली, ह्या दोन्हीचं मेजरमेंट आम्ही इथं लिहून काढलं किती 8y. आता त्यानंतर हे दोन्ही व्हर्टिकली अपोजिट आहेत म्हणून ह्या दोन्हीचं मेजरमेंट मी इथं घेतलं 4y आणि हे दोन्ही व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत म्हणून इथं सुद्धा यांचं मेजरमेंट दोन्हीचं किती 6y. आता त्यानंतर BOF हा अँगल तयार झाला, तयार केला आणि तो अँगल दोन अँगलनी तयार झाला. कोणत्या दोन अँगलनी BOA आणि AOF या दोन अँगलनी तयार झाला. मग या दोन्ही अँगलच्या मापांची बेरीज 8y प्लस 6y म्हणजे 14y. आता BOF आणि BOC हे कोणते तर लिनियर पेअर अँगल, BOF आणि BOC हे दोन्ही लिनियर पेअर म्हणून यांची बेरीज किती 180 म्हणजे 14y आणि BOC चं मेजरमेंट किती 4y. त्याच्यावर आपण y ची किंमत काढली, y ची किंमत काढून या पद्धतीमध्ये दिलेल्या सगळ्या साई अँगलची आपल्याला काय करता आली किंमत काढता आली. काय अडचण आहे याच्यामध्ये. आता त्यानंतर थर्ड नंबर पाहू बरं. बरं थर्ड एक्झाम्पल थर्ड मध्ये बघा फिगर घेऊन टाका. त्याची काय दिली आपल्याला
फिगर पाहिजे. आयसोसेलस ट्रायंगल दिला आपल्याला, कोणता आयसोसेलस ट्रायंगल दिला. या आयसोसेलस ट्रायंगल मध्ये म्हणजेच काय की टू अँगल्स हे कसे असतात कॉन्व्हेंट आणि ते सुद्धा दिले. आयसोसेलस आहे ट्रायंगल ए बी सी, अँगल ए अँड बी आर इक्वल. ए बी सी हा आयसोसेलस ट्रायंगल दिला. अँगल ए अँड बी आर काय इक्वल. आणि काय म्हणून तुम्हाला बघा लक्षात, एसीडी इज अन एक्सटिरियर अँगल. एसीडी हा काय एक्सटिरियर अँगल. एसीडी हा काय एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल एबीसी. मेजरमेंट ऑफ अँगल एसीबी and ACD are 3x minus 17 and 8x plus 10. ACB and ACD is 3x minus 17 and 8x plus 10. ACB किती आहे बघा, ACB किती आहे 3x minus 17 म्हणजे हा 3x minus 17 आणि ACD किती आहे 8x plus 10. 8x plus 10 बरोबर. तर फाइंड द मेजर ऑफ अँगल ACB and ACD. ACB and ACD बरोबर. मग आता काय करणार तुम्हाला इथं हे जे दोन दिलेत, मेजरमेंट ऑफ अँगल ACB प्लस मेजरमेंट ऑफ अँगल ACD, दोन्ही लक्षात आले तुम्हाला. हे कोणते इथं लिनियर पेअर अँगल. कोणते अँगल हे दोन्ही लिनियर पेअर अँगल. म्हणजे ACB आणि ACD दोन्ही लिनियर पेअर. ACB दिले तुम्हाला 3x minus 70 प्लस ACD दिले आपल्याला 8x plus 10 इज इक्वल टू 180. मग ह्याच्यावर आपल्याला काय करते, x ची व्हॅल्यू काढते. 3x plus 8x म्हणजे किती झालं 11x minus 17 plus 10 minus 7 इज इक्वल टू 180. आणि मग आता 11x is equal to A180 plus 7. 11x is equal to 187 and मग x is equal to 187 upon 11. x is equal to काय होईल या ठिकाणी 11 11 11 सती 77 म्हणजे x is equal to किती झालं 17. x is equal to 17 माहिती झाल्यानंतर तुम्हाला काय करते, मेजरमेंट ऑफ अँगल ACB आपल्याला काढता येतो. कोणता बघा लक्षात द्या, मेजरमेंट ऑफ अँगल ACB is equal to किती आहे 3x minus 17 म्हणजे 3 into 11 minus 17 33 minus 17 किती झालं बघा लक्षात, 33 minus 17 म्हणजे किती झालं या ठिकाणी 60 बरोबर. 33 minus किती 70 किती झालं या ठिकाणी किती झालं 60 बरोबर. आता त्यानंतर दुसरं घेऊ आपण कोणता ACD. मेजरमेंट ऑफ अँगल ACD is 8x plus 10 म्हणजे किती झालं 8 into 11 plus 10. 8 into 11 plus काय झालं 10. बरोबर आलं की इथं 3x minus किती झालं 17 हे 3 into 17 किती झालं 51 झालं आणि 51 minus 17 झालं आपल्याला हे 4 आणि त्यानंतर 34 होईल बघा. x ची व्हॅल्यू किती आपली 70 11 आहे. x ची व्हॅल्यू आपली 70 म्हणजे 3 into 17 आणि minus 17 म्हणजे 3 into 17 51 51 minus 17. आता काय होईल 11 minus 7 हे 4 झालं आणि 4 minus 1 3 म्हणजे 34 आणि इज इक्वल टू इथे किती झालं 88 प्लस सॉरी इथं सुद्धा आपल्याला 17 घ्यावं लागेल म्हणजे 17 into 8 त्यासाठी किती जाईल 56 136 प्लस 10 म्हणजे 146 बरोबर. मेजरमेंट ऑफ अँगल ACB is equal to 34 degree and measurement of angle ACD is equal to 146 degree. या पद्धतीमध्ये काय करतात आपले घेत आहे. आता राहिलं कोणतं आपलं अँगल A आणि B करायचं. फाइंड आल्सो द मेजरमेंट ऑफ अँगल A प्लस काय B. आता काय म्हणते बघा लक्षात द्या इथे घ्यायचं आपलं अँगल ACD is exterior
अँगल ऑफ ट्रायंगल. बरोबर. मग काय तर मेजरमेंट ऑफ अँगल ACD इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल A प्लस मेजरमेंट ऑफ अँगल B. बरोबर. मग काय म्हणतात ACD माहिती झालं तुम्हाला आता इथे किती 146 is equal to measurement of angle A plus measurement of angle A, because angle A is equal to angle काय D. बरोबर. A आणि B कसे आहेत सारखे म्हणून आपण काय केलं B च्या ऐवजी A घेतलं आणि मग 146 is equal to 2 measurement of angle A. 146 upon 2 is equal to measurement of angle A. Measurement of angle A is equal to 73. Correct. Therefore, measurement of angle A is equal to B is equal to 73 degree. Correct. बस. काय काय अजून नीट व्यवस्थित पाहून घ्या. ट्रायंगल ABC दिलाय. त्या ट्रायंगल ABC चा ACD हा एक्स्ट्री अँगल आहे. अजून आपल्याला माहिती सांगितली की A is equal to B. A आणि B हे अँगल कसे आहेत सारखे आहेत इक्वल आहेत. त्यानंतर ACB आणि ACD यांचं मेजरमेंट आपल्याला दिले. ते मेजरमेंट बघा लक्षात घ्या काय दिले 3x - 17 आणि 8x + 10 हे मेजरमेंट दिले. परंतु हे दोन्ही जे अँगल आहेत ते दोन्ही अँगल कोणते तर लिनियर पेअर अँगल आहेत. बरोबर. ACB आणि ACD हे कोणते लिनियर पेअर. मग ACB आणि ACD हे जर लिनियर पेअर असतील तर त्यांची जी बेरीज आहे ती बेरीज किती यायला पाहिजे 180 डिग्री यायला पाहिजे. कारण ती प्रॉपर्टी दिली आपल्याला. मग आता काय केलं त्यांची बेरीज 180 डिग्री त्यांच्या व्हॅल्यू आपण इथं काय केलं ठेवून दिल्या आणि ते ठेवून दिल्यानंतर x ची काय केली व्हॅल्यू काढली किती आली 70. मग x ची व्हॅल्यू काढल्यानंतर आपण काय केली ACB आणि ACD च्या सुद्धा काय केलं व्हॅल्यू काढून घेतल्या. काय झालं 3x - 17 त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू ठेवून दिली आपण 17. 51 - 17 34 आणि ती ACD ची व्हॅल्यू किती दिली 8x + 10 आहे. त्याच्यात x ची व्हॅल्यू ठेवली आपण 17 म्हणजे 136 + 10 म्हणजे 146 आहे. म्हणजे ACB आणि ACD यांच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. आता त्यानंतर राहिलं आपलं A आणि B च्या व्हॅल्यू काढायचे. मग आता ACD हा एक्स्ट्री अँगल ऑफ ट्रायंगल ABC असल्यामुळं त्या ACD चं मेजरमेंट हे A आणि B च्या मेजरमेंटच्या बेरजे बरोबर आहे. म्हणून A + B is equal to measurement of angle ACD म्हटलं आणि 146 is equal to measurement of angle A. 2 ने डिवाइड केल्यानंतर किती झालं 73. म्हणजे A चं मेजरमेंट 73 आणि B चं मेजरमेंट सुद्धा काय झालं 73 आलं. या पद्धतीमध्ये इथं आपल्याला हे सुद्धा काय करता येते एक्झाम्पल चांगल्या पद्धतीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवून हे गणित तुम्हाला जास्तीत जास्त परीक्षेमध्ये काय केले जातात विचारले जातात. त्याच्यावर नीट व्यवस्थित काळजीपूर्वक या गणिताकडे लक्ष द्यायचं मांडणी करायची व्यवस्थित मांडणी करा. काही अडचण येणार नाही. प्रत्येक स्टेप बाय स्टेप व्यवस्थित जायचं. कुठल्याही प्रकारची अडचण नाही. लिनियर पेअर घ्या x ची व्हॅल्यू काढा. x ची व्हॅल्यू काढली ACB आणि ACD ची व्हॅल्यू काढायची आणि त्यांची व्हॅल्यू काढली की एक्स्ट्री ट्रायंगलची काय प्रॉपर्टी आपल्याला वापरायची आणि त्यांचे काय करायचं उत्तर काढायचे. या पद्धतीमध्ये आपला आज काय या ठिकाणी चॅप्टर 4 हा काय होतो पूर्ण होऊन जातो. पुढील लेक्चरमध्ये आपण चॅप्टर नंबर 5